Very good morning to all students. We are discussing about water pollution and we are already discussed about the causes and effects of water pollution. Today we have to discuss about the preventive measures, or we can call it as preventive or control measures of water pollution. प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की राईट द कॉजेस, इफेक्ट्स अँड कंट्रोल मेजर्स ऑफ वॉटर पोल्युशन. ओके, तर त्याच्यामध्ये कॉजेस लिहिणार पहिल्यांदा वॉटर पोल्युशनची डेफिनेशन, त्याच्यानंतर त्यांची कॉजेस, त्याच्यानंतर त्याचे इफेक्ट्स आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कंट्रोल मेजर्स तिथे लिहावे लागतात. तर त्यामध्ये फर्स्ट कंट्रोल मेजर सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त वॉटर पोल्युशन कशानं होतं आहे, अवॉइड रिलीज ऑफ इंडस्ट्रियल इफ्लुएंस into the water. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ह्याला पहिल्यांदा टाळलं पाहिजे. दुसरं कंट्रोल मेजर काय होतं, अवॉइड एअर पोल्युशन. कंट्रोल द एअर पोल्युशन. मिनिमम यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. पाण्यामध्ये हे वाहून जातात आपल्याला माहिती आहे, तर त्याचा वापर कमी केला पाहिजे. मिनिमाइज अँड मॅनेज, किंवा आपण असं म्हणू, याच्याऐवजी मिनिमाइजच्या ऐवजी आपल्याला असं म्हणता येतं, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सीवेज. डोमेस्टिक सीवेज जो होता त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर या काही कंट्रोल मेजर्स आहेत ज्याच्यामुळं आपल्याला पोल्युशन जो आहे, वॉटर पोल्युशन टाळता येतो. सो दीज आर द कंट्रोल मेजर्स. Now moving towards the third type of pollution, that is soil pollution. डेफिनेशन काय लिहिणार मग याची, कंटामिनेटेड सॉइल which is useless or harmful to living organisms is known as soil pollution. सॉइल पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन, ह्या तीन ज्या टर्म्स आहेत आपल्याला एकमेकांशी रिलेटेड दिसतात. ते कसे दिसतात, अगोदर आपण याचे इफेक्ट्स आणि याचे कंट्रोल मेजर्स पाहिल्यानंतर आपल्याला समजणार आहे. तर सॉइल पोल्युशन कसं होतं, ड्यू टू द कंटॅमिनेशन ऑफ सॉइल. कंटॅमिनेशन कधी होतं सॉइलचं, सॉइल कंटॅमिनेट तेव्हाच होईल गार्बेज जर, आता कॉजेस ऑफ सॉइल पोल्युशन. कॉजेसमध्ये सॉइल पोल्युशनच्या कॉजेस काय असतील, मग आपण
एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, अजून आपण म्हणू लिहू आपण इथं कॉजेसमध्ये मॅनमेड कॉजेस तेवढ्या घेऊ आपण. नॅचरली जे आहेत ते पाहिलेच आपण, एअर पोल्युटेड झाली, मग तिथून त्या किंवा आपण म्हणू डस्ट पार्टिकल्स ज्या असतील त्या व्होल्कॅनिक इरप्शनमुळं, सायक्लोनमुळं देखील सॉईल पोल्युटेड होऊ शकते. पण जे मॅनमेड कॉजेस आहेत ते आपण पाहूया. एक्सेसिव्ह यूज ऑफ chemical fertilizers, throwing non-degradable materials in soil. कुठं पण फेकून देणं, जे नॉन डिग्रेडेबल वेस्ट आहेत, गार्बेज आहेत, यांना आपण कुठेही जर फेकून दिलं तर त्याच्यामुळं आपल्याला जे आहे ते सॉईल पोल्युटेड होताना दिसते. ऑलरेडी आपल्याकडं ॲप्रॉक्सिमेटली 70% जो लँड आहे कशाचा, आपल्या प्लॅनेटचा, कवर्ड विथ वॉटर, राईट. 71% जवळपास पाण्यानं झाकलेला आहे आपला अर्थ सरफेस. आणि त्यातलं त्यात पण जेवढं लँड आपल्याकडं अवेलेबल आहे त्यातलं पण बरंचसं लँड जो आहे, मॅक्झिमम म्हणू आपण, मॅक्झिमम लँड कवर्ड बाय आपले जे 29% जे उरायले त्यातलं सांगायलो मी, त्यातलं मॅक्झिमम लँड कवर्ड बाय आईस. नाही रे, ओके. 71% इथं आहे, ओके. आणि इथं जे उरलेलं आहे ते किती उरतं, 29%. आणि त्या 29% मधलं मॅक्झिमम जो आहे तो आईसने झाकलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल आपल्या युरोप खंड आहे, अमेरिका, इकडं पूर्ण भाग जो आहे तो जवळपास बर्फाने झाकलेला असतो. म्हणजे खूप कमी लँड उरला आहे. आता आपल्याला व्हेरी मिनिमम लँड इज युजफुल फॉर द ह्युमन पर्पज किंवा अदर ॲनिमल्ससाठी. तर एवढ्या कमी सॉईल अवेलेबल असताना देखील जर आपण त्या सॉईलला पोल्युटेड केलं तर मग आपल्याला त्याचं आणखीन नुकसान होण्याचे चान्सेस असतात. तर या एक्सेसिव्ह यूजमुळं होतं. केमिकल फर्टिलायझर्स आपण स्प्रे करू लागलो शेतामध्ये तर त्याचा परिणाम आपल्याला सॉईलवरती पडताना दिसतो. सॉईल इरोजन होतं, सॉईलचं जे फर्टिलिटी आहे ती कमी होती. त्याच्यानंतर आपण हे नॉन डिग्रेडेबल मटेरियलचं जर प्रॉपर डिस्पोजल नाही केलं, मॅनेजमेंट नाही केलं सीवेजचं, तर ते देखील आपल्याला नुकसान करू शकतं. हे काही मॅनमेड जे आहेत, जे मेन रिझन्स आपण दिलेले आहेत. आता याची इफेक्ट्स काय असतील, इफेक्ट्स ऑफ सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशनच्या इफेक्ट सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट इफेक्ट जाणवतो, डिक्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सॉइलची फर्टिलिटी जी आहे ती कमी होते. ओके. याच्यानंतर काय होतं मग, डिक्रीज द फर्टिलिटी तर झाली. फर्टिलिटी म्हणजे त्याचं प्रोडक्टिव्हिटी कमी होते, प्रोडक्शन करण्याची क्षमता म्हणजे त्याची सुपीकता जमिनीची जी आहे ती कमी होती. फर्टिलिटी डिक्लाईन होणं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी आपल्या शेतामध्ये एखादं झाड असेल तर झाडाखाली बघतोय की आपण तिथं पीक जो आहे तिथला क्रॉप तो वाढत नाही. त्याचं कारण काय असतं की ते झाड समजा एखादं लिंबाचं, कडुनिंबाचं झाड असेल आणि तिथं तुम्हाला बघता की त्या रूट्स काय करतात की तिथं काही केमिकल सिक्रेट करतात.
त्या केमिकल सिक्रेशनमुळे तिथलं सॉईल एरिया जो आहे तो पोल्युटेड होतो आणि तिथं जे आहे ते त्यांना ग्रोथ जी आहे त्या क्रॉपची होत नाही. तर सॉईलची फर्टिलिटी कमी झाली, ॲटोमॅटिकली त्या क्रॉप व्हरायटीवरती त्याचा परिणाम होतो आणि प्रोडक्शन देखील कमी होत असतं. नेक्स्ट जो इफेक्ट होईल, आता जेव्हा सॉईल पोल्युटेड होईल त्यामध्ये बरेचसे समजा आपण काही सॉलिड वेस्ट टाकलेला आहे नॉन डिग्रेडेबल, त्यातून काही रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल्स असतील किंवा सॉईल पोल्युटंट्स कुठल्याही असतील, तर त्या जर आपण असं बाहेर टाकलं किंवा सॉईल पोल्युटेड आहे तर त्याचा परिणाम कुठं जाणवतो? त्याचा परिणाम होतो आपल्या त्याला म्हणू आपण, त्याचा परिणाम आपल्या फूड चेनवरती, म्हणजे ॲब्झॉर्ब केल्या जातात बाय द क्रॉप्स. तर त्याचा परिणाम होतो रेडिओ ॲक्टिव्ह और सॉइल पोल्युटंट्स absorbed by crops, and it affects on फूड चेनवरती परिणाम पडतो. फूड चेन कशाला म्हणतो आपण? प्लांट्स आहेत, आता हे आपण काय केलं, ॲब्झॉर्ब्ड बाय क्रॉप्स केले. क्रॉप्स काय आहेत? एक प्लांट्स आहेत, बरोबर. प्लांट्स काय करतात? प्लांट्सना आपण बघतो की हर्बिओर्स कंझ्युम करतात. हर्बिओर्स म्हणजे कोण? लाईक आपण म्हणू डीर आहेत, रॅबिट्स असतील किंवा गोट आहे, काऊ आहेत, बफेलोज आहेत, या हर्बिओर्स आहेत. आता ह्यांच्यावरती आपण एक फूड चेन काढली. आता ह्याच्यावरून प्लांट्सना किंवा प्लांट प्रोडक्ट्सना जे हर्बिओर्स आहेत ते खातील. त्याच्यानंतर मग ह्यांना जे आहे ते कार्निवोर्स राहतील किंवा आपण म्हणू कार्निवोर्समध्ये पण बऱ्याचशा टाईप्स असतात. कार्निवोर्समध्ये त्याच्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर आता ह्याच्यानंतर हे झाले प्रायमरी कंझ्युमर, हे झाले सेकंडरी कंझ्युमर आणि टॉप कंझ्युमर्स पण असतात याच्यामध्ये. कार्निवोर्समध्ये समजा आपण काय केली, आता एक फूड चेन काढली. इथं मी काढलो प्लांट्स, इथं काढलेलं आहे डीर, ओके. इथं काढलो किंवा मी इथं काढीन फॉक्स, ओके. फॉक्सला कोण खाऊ शकतं? इथं खाऊ शकतं टायगर. ही झाली एक फूड चेन, याला म्हणतो आपण फूड चेन. आता हे रेडिओ ॲक्टिव्ह किंवा पोल्युटंट्स जर प्लांटनी सॉईलमधून ॲब्झॉर्ब केल्या, आता ॲब्झॉर्ब केल्यानंतर ह्यांच्यामध्ये जे फूड प्रोड्यूस होईल त्याच्यामध्ये हे पोल्युटंट्स असतील आणि त्या पोल्युटंट्स असलेल्या पदार्थांना किंवा त्यांना हे डीर खाणार, डीरला फॉक्स खाणार. मग ती पोल्युटंट कुठं यांच्यामध्ये चाललेत, फ्लो व्हायलेत, यांची बॉडी यांच्यात, यांची बॉडी यांच्यात. मग ह्या एकमेकांच्या म्हणजे बॉडीमध्ये एंटर करत करत ती रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स या सगळ्यांना त्याचं नुकसान पोहोचवत असते. तर ह्यालाच म्हणतो इफेक्ट ऑन फूड चेन. नाउ थर्ड टाइप ऑफ इफेक्ट इज problems of water pollution. वॉटर पोल्युशनच्या सारख्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. दॅट लीड्स टू रिलीज ऑफ टॉक्सिक केमिकल्स in water which cause many diseases. बऱ्याचशा बिमाऱ्या पसरतात. या अगोदर जर सॉईल पोल्युटेड आहे, ती पोल्युटेड सॉईलमुळं वॉटर पोल्युशन होण्याचे चान्सेस असतात. वॉटर पोल्युशनमुळं टॉक्सिक केमिकल इन्क्रीज होतात त्याच्यामध्ये आणि ते पाणी पिल्यानंतर आपले जे काही
रुमिनंट ॲनिमल्स असतील, जनावरे आहेत किंवा माणसांना पण या पाण्याचा वापर केल्यानंतर बिमाऱ्या पसरत असतात. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन. आता या इफेक्ट्सवरती आपण जसं कॉजेसमध्ये सांगितलं की मॅक्झिमम फर्टिलायझर्सचा वापर करायचा नाही, अवॉइड द यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर, आपण त्याचा कमीत कमी वापर करायचा, प्रॉपर डिस्पोजल ऑफ नॉन डिग्रेडेबल मटेरियल किंवा प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ नॉन डिग्रेडेबल मटेरियल, या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या कंट्रोल मेजर्समध्ये असतील. परत जे तुम्ही वॉटर पोल्युशनला लिहिलं होतं ते इथं घेतलं तरी चालतं. नाव रिलेशन बिटवीन एअर, वाटर अँड सॉईल पोल्युशन. तर यांच्यात काय रिलेशन दिसतं आता ते बघूया आपण. काय खरंच हे एकमेकांशी रिलेटेड आहेत का नाही हे समजून घेऊ आपण. हां, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एअर पोल्युशनकडे जाऊ. एअर पोल्युशनमध्ये काय सांगितलं आपण की एअर जी आहे ती कंटामिनेट होते म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन जातात, सल्फर डायऑक्साईडसारखे गॅसेस, टॉक्झिक गॅसेस रिलीज केल्या जातात. याच्यानंतर आपण म्हणू या ठिकाणी बऱ्याचशा हायड्रोजन सल्फाईडसारख्या गॅसेस रिलीज केल्या जातात. याच्यानंतर अजून काय, याच्यामध्ये CFC सांगितलं होतं, क्लोरोफ्ल्युरो कार्बन यासारख्या गॅसेस ज्या आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि कार्बन डायऑक्साईड आहे, असे काही टॉक्झिक गॅसेस. हे टॉक्झिक गॅसेस रिलीज झाल्या कुठं, हे आहे ॲटमॉस्फेअर. ओके, आता बघा रिलेशन काय होतं. ॲटमॉस्फेअर आहे आणि याच्यामध्ये ही गॅसेस आपण रिलीज केल्या. ओके, मॅनमेड प्रॉब्लेम्स असतील किंवा वोल्कॅनिक इरप्शन्स, अर्थक्वेकमुळं काही गॅसेस अशा पद्धतीने रिलीज होतील किंवा फॉरेस्ट फायरमुळं पण. तर या गॅसेसचं जेव्हा कंडेन्सेशन होतं किंवा जेव्हा कोल्ड टेम्परेचर येतो, एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात, म्हणजे क्लाउड्स वगैरे येतील आणि हे गॅसेस एकत्र यायला स्टार्ट करतील आणि त्यांचं कन्व्हर्जन काही ॲसिड्समध्ये होतं. फॉर्म्स ॲसिड्स लाईक H2SO4 किंवा आपण म्हणू नायट्रिक ॲसिड किंवा नायट्रस ॲसिड. ओके, ॲसिड हे सल्फ्युरिक ॲसिड आहे. ओके, तर असं कंडेन्सेशन होऊन या गॅसेसचं असे काही टॉक्झिक ॲसिड्स बनतात. ॲसिड्स combines with rain water cause तर आपण सांगितले की या ॲसिड्स तयार झाल्या ड्यू टू द कंडेन्सेशन, त्या क्लाउड्समुळं, त्या थंड वातावरणामुळं. याच्यामुळं काय झालं की कॉम्बिनेशन झालं कशाचं, त्या ॲसिड्सचं कोणासोबत, रेन वॉटरसोबत, त्या पाण्यासोबत मिक्स झाले आणि ॲसिड रेन जे आहे ते प्रॉब्लेम सुरू झालं. म्हणजे ॲसिड रेन काय आहे, वॉटर कंटेनिंग ॲसिड. ओके, ॲसिड रेन म्हणजे काय, वॉटर विथ ॲसिड. ते जर खाली पाऊस पडतोय, आता इथं सॉईल तर पोल्युटेड होतच आहे, राईट. ॲसिडिक पाणी जर सॉईलवरती टाकलं तर सॉईल देखील पोल्युटेड होणार आणि सोबत वॉटर देखील पोल्युटेड होणार. तर अशा प्रकारचं रिलेशन आपल्याला दिसतो की जर तुम्ही गॅसेस एअरमध्ये सोडलं, रिलीज केलं, ॲटमॉस्फेअर पोल्युटेड होणार. ॲटमॉस्फेअर पोल्युटेड झाला म्हणजेच आपल्याला ॲसिड रेनसारख्या किंवा ग्लोबल वॉर्मिंगसारख्या किंवा आपण सांगितलं होतं ग्रीन हाऊस इफेक्ट पाहिला होता आपण, त्या प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि अशा प्रकारचे ॲसिड रेन होऊन वॉटर तर पोल्युटेड होतातच, बरेचशा टॉक्झिक केमिकल्स त्याच्यामध्ये जातात, ॲसिड जातात आणि सोबतच ते ॲसिडिक वॉटरमुळं सॉईलची फर्टिलिटी म्हणजे सॉईल पोल्युशन देखील होत असतो. सो दीज आर अबाउट द रिलेशनशिप बिटवीन एअर, वॉटर अँड सॉईल पोल्युशन. तर याच्यावरती गव्हर्नमेंटनं बऱ्याचशा ॲक्ट काढलेल्या आहेत. आपल्याला त्या ॲक्ट्सवरती पण काम करता आलं पाहिजे.
म्हणजे त्यांचे फॉलो नाही केलं तर. वॉटर पोल्युशनसाठी ॲक्ट आहे 74.2 पॉईंट ॲक्ट फॉर कंट्रोल द वॉटर पोल्युशन. म्हणजे 74मध्ये हा ॲक्ट आलेला आहे, गव्हर्मेंटल ॲक्ट्स फॉर पोल्युशन कंट्रोल. हे ॲक्ट विचारलं जाऊ शकतात. हा 1974.2 पॉईंट हा कोणता ॲक्ट आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर लक्षात ठेवायचं, कंट्रोल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ वॉटर पोल्युशन. याच्यानंतर आणखीन एक ॲक्ट आहे आपल्याकडं एअर पोल्युशन आणि त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी ॲक्ट, दॅट इज 1981चा 81 फॉर एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन. ओके, याच्यासाठी बनवलेला ॲक्ट आहे, लक्षात ठेवायचं याला पण 1981. याच्यानंतर सॉईल पोल्युशनसाठी एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे आपल्याकडं, तो म्हणजे 1986चा मेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. हा आहे 1986चा. तर ही काही आपले गव्हर्मेंटल ॲक्ट्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला या ॲक्ट्सनुसार चालावं लागतं. असं नाही की आपण काही पोल्युशन करू शकतो, कुठंही काहीही करू शकतो असं नाही. कोणी काही म्हणत नाही त्याचा अर्थ आपण असं कधीच राहायचं नाही की आपल्याला याच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही. जर कोणी असं डायरेक्टली ओपन स्पेसमध्ये जर कोणी टॉक्झिक गार्बेज जर जाळत असेल तर त्याच्यावरती हा ॲक्ट जो आहे तो त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकता आपण. कोणीही त्याच्या अगेन्स्ट जो आहे तो त्याच्या या ॲक्टच्या अंडर त्याला शिक्षा पण होऊ शकते. सो आपण अवेअर असलं पाहिजे या ॲक्ट्सपासून. कुठलाच एन्व्हायरमेंटल पोल्युशन आपण करू शकत नाही, त्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. ओके, सो दिस इज अबाउट आवर चॅप्टर नंबर 8. यामागे पेज नंबर 61वरती एक्सरसाइज आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन दिला आहे, फॉलोइंग आर सम स्टेटमेंट्स अबाउट पोल्युशन, विच टाईप ऑफ पोल्युशन डू दोज एक्सप्रेस. तर याच्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेत आणि ते कुठल्या टाईपचं पोल्युशन आहे ते ओळखायचं आहे. सपोज करा, मी पहिलं दाखवतो एक करून. फॉग सीम्स टू बी अपिअरिंग इन डेली ड्युरिंग द डे हावर्स. म्हणजे नुसतं धुके दिसत आहेत दिवसाच्या टाईमला. इथं डेली घेतलेलं आहे, शहर दिल्लीचं दाखवलं आहे आपल्याला. मग फॉग दिसायला डे टाईममध्ये, याचा अर्थ तो कुठला पोल्युशन असू शकतो, तर दॅट इज द एअर पोल्युशन. तर असं तुम्हाला ओळखायचं आहे प्रत्येकाचं. ओके, आणि खाली काही जोड्या लावा आहेत, पॅराग्राफ आहे, याच्यावरून याची एक्सरसाइज आणि नोट्स बुधवारपर्यंत दाखवायचे आहेत. बुधवारपर्यंत तुम्हाला टाईम देतो आहे मी. 3 दिवस याच्यानंतर आहेत. त्या 3 दिवसामध्ये सगळ्यांनी एक्सरसाइज आणि नोट्स सगळ्या चेकआउट करून घ्यायचं आणि गुरुवारी आपली याच्यावरती परीक्षा असेल. ओके.